पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने माननीय महसूल आयुक्त कार्यालय नाशिक विभाग यांना निवेदन सादर करण्यात आले। बुलढाणा येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत निषेध करण्यात आला। बुलढाणा जिल्हा येथे लोणार तालुक्यातील वेणी या गावी काही जातीयवादी समाजकंटकांनी जातीयवादी वृत्तीतून बौद्ध समाजाच्या वस्तीवर हल्ला करून तेथील निळा झेंडा काढून फेकून दिल्यामुळे त्या गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व तेथील दलित मागासवर्गीय समाजाला शांत करण्यासाठी गेले असता तसेच त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर शांततेच्या मार्गाने लोक घरी गेले असता राजाभाऊ सावळे व त्यांचे सहकारी हे माघारी परतत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जातीयवादी पाठलाग करून रस्त्यात अडवून गुंडांनी हल्ला करून राजाभाऊंच्या गाडीची तोडफोड करून त्यांचे जवळचे सहकारी पक्षाचे भिकाजी इंगळे आणि गजानन इंगळे लाकडी दांड्याखाली मारून तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या पायावरून गाडी घालून त्यांच्या पायाला मोठी इजा झाली असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय। अशा गावगुंडांनी त्यांना रस्त्यात अडवून राजाभाऊंना विचारणा केली, तुम्ही या गावात कशाला आले? त्यामुळे त्यांनी हल्ला करून जातीयवादी वृत्तीचा हल्ला केला आहे। या सर्व गुंडांचा आम्ही जाहीर निषेध करून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष येथे निवेदन देऊन तसेच माननीय उपविभागीय महसूल अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे साहेबांना विनंती केली आहे की आपण संबंधित गुंडांवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, असे निवेदन प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे, जिल्हाध्यक्ष शशीबाई उन्हवणे, रवी पगारे, राज निकाळे, गोविंद शिंगाडे, प्रशांत पाटील, नवनाथ काकडे पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जर लवकरात लवकर संबंधित गुन्हेगाराला अटक झाली नाही तर लवकरच पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असे निवेदन देण्यात आले। पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे यांच्या आदेशानुसार आज महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सावळे यांच्यावर आणि काही कार्यकर्त्यांवरती लोणार या ठिकाणी जो काही जातीवादी गुंडांनी केलेला जो हल्ला आहे त्या लोणार गावामध्ये वणी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये जो काही निळा झेंडा लावलेला होता तो गावगुंडांनी काढून टाकला। त्या गावगुंडांची त्या ठिकाणी मस्ती वाढलेली असताना तिथे राजाभाऊ आणि आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गावातील लोकांना धीर देण्यासाठी गेले होते। तसेच तिथं त्यांनी समझोता केला आणि समझोता केल्यानंतरनं ज्या वेळेला निघाल्यानंतरनं त्यांना मध्य गावाच्या काही अंतरावर काही गावगुंडांनी गाड्या आडव्या करून त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्यानंतरनं त्या ठिकाणच्या गुंडांनी यांच्यावरती हल्ला चढवला। तसेच आमचे राजाभाऊंचे जे उपाध्यक्ष होते गावात त्या ठिकाणचे आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे त्यांच्यावरती गाडी चालवून त्यांच्या पायावरून गाडी घातली आणि त्यांना त्यांच्या पायावरून गाडी घातल्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, ते दवाखान्यात आहे। अशा पद्धतीची जी गावगुंडगिरी चालू आहे ती तात्काळ कुठंतरी थांबली पाहिजे। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच ह्या सरकारला आमचं सांगणं आहे की संबंधित जे गावगुंड आहेत, जे जातीवादी गुंड आहेत, ते सातत्याने असे महाराष्ट्रामध्ये कुठं ना कुठं मस्ती करताना दिसत आहे। अशा सर्व लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जोरदार आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही या ठिकाणी पुढील काळामध्ये करू। होणाऱ्या परिणामांना संबंधित अधिकारी, संबंधित लोक या ठिकाणी जबाबदार राहतील अशी मी सरकारला विनंती करतो आणि सांगतो। जय भीम, जय संविधान। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।